माझं नाव हिंदवी कैलास खरत आहे. मी 7वी अ मध्ये शिकत आहे सध्या आणि माझं गाव मेहकर आणि माझ्या शाळेचं नाव PM श्री जवाहर नवोदय विद्यालय आंबा इथे आहे. 5वीपासून मी हे क्लासेस लावलेले आहेत. त्याच्या अगोदर माझे पप्पा आर्मीत होते, त्याच्यामुळे मी जम्मू काश्मीरला होते. तिथं मला म्हणजे नवोदय म्हणजे माहीतच नव्हतं. माझ्या पप्पाचे मित्र आहे, त्यांनी सांगितलं की इथं लावून पहा. हे क्लासेस केले पहिले, तिकडे रूम पण केली. मग क्लासेस करत मला म्हणजे माझी मराठी पक्की नव्हती काही, मग मला जालना जिल्ह्यात टाकलं. मग मी क्लासेस करू लागले. मला म्हणजे माहीतच नव्हतं हे नवोदय काय आहे. मी सहजच गणित म्हणून क्लासेस लावले होते. ते पप्पा म्हणे लागली तर लागली, नाही लागली तर गणित तरी पक्क होईल. आणि मग ते सगळं मी म्हणजे असे गणित ते असे सोडू लागले. काय मला येत होते, काही नव्हते येत. मराठीचे सर असे शब्द सांगायचे, ते पाठ करायचे. मग ते थोडेसे काही सर विचारायचे, पाढे पाठ करायचे. आणि मग ते असे पाठ करत मग आमचं पूर्ण वर्ष संपत आलं. मग नंतर असं पेपर आले आमचे, म्हणजे नवोदयच्या क्लासमध्ये पण पेपर घेत होते 100 मार्काचा. त्याच्यात असे कधी 80च्या वर 90च्या वर असे पडायचे मला. आणि नंतर मग ते असे बुद्धिमत्ता, ते गणित असे सोडवता मग माझं थोडं पक्कं झालं सगळं. नंतर मी फायनल पेपरला गेले. तिकडं पप्पाला विचारलं लागली नाही तर. मग पप्पा म्हणले लागली नाही तर काही नाही होत, तुझं गणित तरी पक्कं होईल. मग मी तिकडं नवोदयला बसले, नवोदय म्हणजे पेपरला बसले. तिकडे बसल्यानंतर मग मला धगधग होत होती की काय होईल काय नाही. नंतर मग मी पेपर सगळं सोडवणं झाला. बाहेर आल्यानंतर मी थोडेसे रडले पण, काय होईल काय नाही. नंतर मग आमच्या सरांना मी पेपर दिला तर मला होते 91 मार्क. मग 91 मार्कात माहीत नव्हतं मी लागन का नाही. नंतर मग नंतर ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी मी इथं माझ्या मावशीकडे पुण्याला होते. तिकडं माझे पप्पा म्हणजे जम्मू काश्मीरवरून पुण्याला आले सुट्टी घेऊन. आणि माझी मम्मी पण आली. मग पुण्याला माझा सत्कार झाला होता आणि परत मेहकरला पण झाला होता. त्याच्यानंतर मग नवोदयमध्ये गेले. नवोदयमध्ये गेले. ते नवोदयचा पहिला दिवस घेतला. म्हणजे नवोदयचा पहिला दिवस हे म्हणून तिकडं सांगायचं होतं. सगळं असे स्टेजवर उभे करायचे होते, सगळं सांगायचं होतं. मग सांगितलं कसं होतं काही नाही. मग तिकडं आम्हाला बॅग भेटले, त्याच्यात नोटबुक सगळं, ताट चम्मच सगळं भेटलं. मग आम्हाला आमचे हॉस्टेलवरून बेड दाखवले. मग बेड दाखवल्यानंतर तिकडं सध्या गादी नव्हती भेटेल, मग गादी भेटली. मग नंतर आई वडिलांना जायचं होतं, पॅरेंट्सला जायचं होतं. काही रडले काही नाही रडले. आणि मग जवळपास सगळं गेले. मग सकाळी 5 वाजता उठायचं. त्याच्यानंतर 5 ते 6:30 PT असते. PT नंतर 6:30 ते 7 वाजेपर्यंत स्कूलचं आवरायचं. आणि परत 6 म्हणजे 6:45ला हे भेटायचं, चहा भेटायचा. नंतर मग 7 ते 9 म्हणजे आमचे 2 लेक्चर असायचे. 9 ते 10 ब्रेकफास्ट असायचं. आणि मग 10 ते 1:30 आम्हाला बाकीचे 6 लेक्चर व्हायचे. त्याच्यानंतर लगेच बॅग ठेवायची, हॉस्टेलला जेवायला जायचं. ते झाल्यावर रात्रीचं ना आपलं जे असं कपडे धुणं सगळं ते 3 वाजेपर्यंत करून घ्यायचं. आणि मग 3 ते 4:30 आमचं रिमिडियल असं ट्युशन टाईप असतं. त्याच्यात आम्हाला शिकवतात, नाही तर रिव्हिजन घेतात. ते झाल्यावर 4:30 ते 5:30 का 6 आम्हाला प्लेग्राऊंड असतं. म्हणजे जे खेळायचं ते खेळा असं. आणि मग 6:30 ते 7 आम्ही असंच हाऊसवर बसतो आणि स्नॅक्स वगैरे भेटतात. मग 7 ते 8 आमचं प्रेप असते. 1 घंटेची सेल्फ स्टडी आमची मेसमध्ये होती, नाहीतर स्कूलमध्ये होती. आणि तिकडं मग ते झाल्यावर आमचं जेवण झाल्यावर आमची काउंटिंग घ्यायचे. मग नंतर झोपायचं. तिकडं असे वेगवेगळी ॲक्टिव्हिटी होत राहतात. सायन्स ॲक्टिव्हिटी, क्लब ॲक्टिव्हिटी. दरवर्षी एक ॲक्टिव्हिटी असते की आपल्याला कोणत्या क्लबमध्ये जायचं. आर्ट क्लब, म्युझिक क्लब किंवा सायन्स क्लब, असे वेगवेगळे क्लब असतात. मी आर्ट क्लब आणि म्युझिक क्लब घेतले होते. त्याच्यात दोनच घ्यायला पुरतात, कारण आपण जर 2पेक्षा जास्त घेतले तर आता समजा सायन्स आणि आपण 3 घेतले, सायन्स, आर्ट आणि म्युझिक,
तर सायन्स आणि आर्टचं सेम हे असतं काय सेम म्हणजे वेळ असते त्यांची शिकवण्याची, त्याच्यामुळे मग 2च घ्यायला पडतात म्हणून मी 2च घेतले, म्युझिक आणि आर्ट. पुन्हा तिकडं हे पण आहे MI रूम पण आहे. समजा मोठं छोटे काही लागलं तर तिथं जायचं, जर ते अजूनच वाढले तर घरी पाठवतात. आणि परत तिकडं असे म्हणजे आम्हाला हाऊसमध्ये असे वेगवेगळे हे होत राहतात काय तिकडं असं म्हणजे हाऊसमध्ये मॅम असे खेळत राहतात, नाही तर असं बोरच नाही होते तिकडं. आणि तिकडं असं म्हणजे आपल्याला जरा बास्केटबॉल आपण घरून नसून आणला तर तिकडं इश्यू करायला भेटतो. नाव द्यायचं आणि इश्यू करायचं. समजा आता एवढे 5 जण आहेत, त्यांना बास्केटबॉल खेळायचं, मग 5 जणांची नावं लिहायचे आणि मग 2 हफ्त्यासाठी 1 हफ्त्यासाठी ते घ्यायचं, मग खेळायचं, नाहीतर ठेवून द्यायचं. मग जसं होतं तसं वापस करायचं. मग जेवढे महिन्यासाठी घेतले, जेवढे याच्यासाठी घेतले. आणि मग ते झाल्यावर आम्ही इथं आम्हाला म्हणजे असं सगळं हे भेटतं. आणि तिकडं म्हणजे क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड आहे सगळे. तिकडचे टीचर पण सगळे एकदम छान, एकदम सगळे छान शिकवतात. तिकडं दर क्लासला टीचर चेंज होत राहतात, क्लास टीचर ते सगळे. आम्हाला म्हणजे सगळ्या विषयाचे टीचर आहेत. आर्ट टीचर आहे, म्युझिक टीचर आहे, पर सायन्स टीचर आहे, सगळे टीचर आहेत. प्रत्येक लॅब आहे, अटेल लॅब आहे, सायन्स लॅब आहे, फिजिक्स लॅब आहे, सगळे लॅब आहेत. आमचं आर्ट रूम पण आहे, म्युझिक रूम पण आहे, सगळे आहे. आणि पुन्हा तिकडं आम्हाला सर म्हणजे रिमेडियलच्या जागी मंडेला म्युझिकचा रिमेडियल असतो. त्या म्युझिकमध्ये त्या विषयात आम्ही गिटार शिकतो चालवणं, नाही तर मग तबला असंच वगैरे शिकत जातो. आणि आर्टच्यात मग मॅम तिथे बोलतात, काही असं करायला लावतात कामं, हे करा ते करा. आणि पुन्हा मग तिकडं हे सगळं झाल्यावर हे असतं, एक मॅम पण असतात काउन्सिलर मॅम म्हणून. आपल्याला समजा काही असलं, काउन्सिलर मॅम आहे आणि सर पण आहे. आपल्याला समजा काही अशी परेशानी असली, आपण ते कोणालाच नाही सांगू शकत, ते मॅमला सांगू शकतात. ते मॅम एकदम स्ट्रिक्टली नाही, एकदम फ्रीली वागतात. ते मॅमला आपण सांगू शकतो मग की काय आपली प्रॉब्लेम, मग ते मॅम सांगून देतात जे आहे ते. नाही तर मग एखाद्या वेळेस आपण घरी पण जाऊ शकतो म्हणजे हे प्रॉब्लेम सॉल्व करायला. आणि तिकडं असं म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेम असं कोणाला प्रॉब्लेम असली की असं टीचर मग लगेच हे करतात, त्याची केअर घेतात की कोणतं प्रॉब्लेम आहे, काय त्याला काय करायचं आहे तसं. आणि क्लासमध्ये समजा फ्री लेक्चर असला कोणाचा की मग आम्ही स्मार्ट बोर्डवर हे रिव्हिजन करत राहतो. नाहीतर मग कोण आमचे सर येतात शिकवायला. आणि कधी सर झाडाच्या खाली तिकडं दूर कुठं पण असं घेतात. तिकडं मुलींना पण म्हणजे मोठी मुली म्हणजे सिनियर ज्युनियरला नाही मारू शकत, ना बॉईजमध्ये ना गर्ल्समध्ये. आमच्याकडं असं नाही आहे. परत असं जे आमचे सिनियर्स आहेत ते आमच्याशी खूप असं फ्रीली वागतात ना, आम्हाला असं रागवत म्हणजे रागवून तर अशी चुकी केल्यावरच बिनकामाचं नाही रागवत. आणि एकदम असे फ्रीली आहे सगळे आमचे सिनियर्स. आता आमचं नवीन हे बनणार आहे, हॉस्टेल बनणार आहे. त्यासाठी आम्हाला कुठं जायच्या आधी 2-3 दिवस अगोदर सूचना दिली होती की नवीन हॉस्टेल बनणार आहे. आता आमचं 45 का 50 वर्ष जुनंच हॉस्टेल, आता नवीन हॉस्टेल बनणार आहे. आणि परत मग तिथं प्रत्येक म्हणजे असं हे एक ॲक्टिव्हिटी असते दर संडेला. आपली गार्डनची क्लिनिंग आणि ते करायची. मग आपल्याला हे मॅमकडून बीज भेटतात, तर ते झाड म्हणजे झाडं लावायचे. त्यांना प्रत्येक याच्यात असं एक जागा देतं की तू इथं झाड लाव, तू इथं झाड लाव असं. मग त्या झाडाची केअर ते मुलगी किंवा तो मुलगा दररोज करायचं. आणि मग ज्याचे झाडाचं हे जास्त असेल त्याला ट्रॉफी भेटायची. आणि दर आमचं हप्त्याला किंवा महिन्याला एक हे असतं की ज्याचं ज्याचं सगळं समजा बेड सगळं क्लीन असलं त्याला पण एक ट्रॉफी भेटते, छोटीशी भेटते. आणि खो खो कबड्डी असं तिकडं होत राहतात वेगवेगळे चॅलेंज. आता क्लस्टरला गेले होते, मग क्लस्टरला काही मुलं आमच्याकडं क्लस्टर होतं तर काही मुलं इकडं आलते आमच्याकडं. मग इकडं क्लस्टर सगळं केलं. मी भाग घेतला होता पण मी यानं चुकले. आणि परत तिकडं प्लेग्राऊंड म्हणजे असं आता आपलं प्लेग्राऊंड मुलींना सगळे
बास्केटबॉलचं मुलांना बास्केटबॉलचं पण आहे, खो खोचं पण आहे, व्हॉलीबॉलचं आहे, टेनिसचं सगळे ग्राउंड्स आहे, फुटबॉलचं ग्राउंड आहे. मुलं पण खेळतात फुटबॉल, कधी मुली खेळतात फुटबॉल, कबड्डी, असे सगळे ग्राउंड आहेत. आणि पुन्हा तिथं असं कुठं आमच्याकडं काही असे हे नाही म्हणजे कुत्रे आहेत पण असे पाळीव आहेत म्हणून काही अशी भीती वाटत नाही जास्त. आणि तिकडं पाण्याची असं काहीच समस्या नाही कुठं. आणि तिकडं समजा जेवण ते सगळं छान भेटतं, एकदम मस्त भेटतं तिकडं जेवण आणि पाणी सगळं छान भेटतं तिकडं. प्लेट पण त्यांच्याकडूनच भेटतं, सगळं त्यांच्याकडून भेटतं. आणि परत पुन्हा तिकडे मेसमध्ये म्हणजे जेवण ठरलेलं असतं की कोणते वारेला कोणते द्यायचं. कधी म्हणजे सण असला की मग कधी श्रीखंड, कधी आईस्क्रीम असं असतं. आणि ॲल्युमिनियमेटला स्पेशल म्हणजे जे नवोदयमधून 25-20 म्हणजे वर्ष अगोदर होते नवोदयला, आता गेलेत ते पण येतं तिकडं सांगायला कोण काय बनलं. कोणी पोलीस, कोणी MBBS, कोणी अशी सगळी काही ना काही बनेल होते, कोणी टीचर, कोणी असं. आणि तिकडं म्हणजे दर आमचं MP हॉल आहे तिकडे असेंब्ली होती. तिकडं समजा आता एक हाऊस असतं त्याच्यात 20-21 जण असतात. आरावली हाऊस घेतलं तर त्याच्यात 20-21 जण आहेत. त्यांनी असेंब्ली घ्यायची, एक जण क्वेश्चन हे घेणार, एक जण न्यूज घेणार, एक जण असं वेगवेगळं घेणार. मग ते अशी सगळ्या हाऊसची बारी होत राहते. कधी बासरीची पण आहे, म्हणजे बासरी वाजवायची त्याची पण बारी होत राहते दरवेळेस. ते हे जनगणमनाच्या वेळेस हे पियानो ते वाजवायचं, गर्ल्स बॉयची सगळ्यांची बारी होती. आणि तिकडं म्हणजे असं सगळे बॉईज गर्ल्सला ना कोणते बॅकलेस डेला असं डान्स काही ना काही सगळ्यांना घ्यावंच लागतो. असं ग्रुप डान्स घ्या, सिंगल डान्स, ग्रुप डान्स, असं कोणतं पण गाणं तर तिकडं चूज करून द्यायचं. समजा आता आपण कोणतं दुसरंच गाणं घेतलं, कोरियन गाणं घेतलं कोणतं, तर त्यांच्या साड्या आपल्याला जवळ नसल्या, ड्रेस नसले किंवा सर तिकडून थोडे काही इश्यू करून आणतात, थोड्या दिवसासाठी आपल्याला देतात. मग ते आपण परफॉर्मन्स झाला की त्यांना धुवून बिन वापस द्यायचं. तिकडं असे आपल्या जवळ ते नसलं ते सर हे करून देतात. आमचे एक सर त्यांनी पण आम्हाला तसंच केलं होतं, हे करून आणून दिलं होतं. आणि मधात कुठं आमचं न्यू इयर डेला आमचा एक डान्स होता, त्याच्यात आम्हाला व्हाईट साडी घ्यायची होती. आमची जवळ नव्हती तर सरना इश्यू करून आणली होती. त्याची ज्वेलरी सगळी इश्यू करून आणली होती. आणि पुन्हा तिकडं माइन्स होतात, पुन्हा डान्स, सॉंग्स, माइन्स असे सगळे होतात. सर माइन्स पण घेतात. माइन्स सॉंग असं सगळ्यांनाच घ्यावा लागतो. म्हणजे काहींना नाही घ्यायचं, नका घेऊ, पण घ्या, म्हणजे घ्यायचा प्रयत्न करा असं. आणि परत तिकडं टीचर्स पण असे एकदम काय स्ट्रिक्ट आहेत, पण म्हणजे एवढे पण नाही, पण फ्रीली वागतात, सगळे वागतात फ्रीली. आणि पुन्हा तिकडं आम्हाला दर संडेला म्हणजे गर्ल्सला म्हणजे आमच्या प्लेग्राऊंडवर सगळ्यांना गोल बसून एक गेम खेळावा लागतो. तर बॉयजला पण तसं प्लेग्राऊंडवर म्हणजे त्यांनी बास्केटबॉल ग्राउंड मोठा असतो त्याच्यावर बसून संध्याकाळी मग सगळे असे गोल राऊंड बनवून काही खेळतात. मग मॅम असे वेगवेगळे गेम्स खेळायला लावतात. पुन्हा तिकडं असं म्हणजे करमतं. पहिले म्हणा आपल्याला आठवण येईल, पण आता करमतं. काही मुलींना तिकडून घरीच नाही आवडत सुट्टीला, लय करमतं तिकडं. म्हणजे असं सगळं आहे, कोणा कधी बोर नाही होत. आपण घरीमध्ये कधी असं बोर होतं, पण तिकडे बोर व्हायचं चान्सच नाही, कधीच नाही बोर होत. आणि रात्री पण म्हणजे अशी मज्जा असते, असं झोपायला पण वेगळीच मज्जा येते. आणि तिकडं पुन्हा आम्हाला दर महिन्याला डेली यूज भेटतं. कपड्याचे साबण, अंगाचे साबण, टूथपेस्ट असं भेटतं, तेल. आणि मग हे पण भेटतं, टूथब्रश पण भेटतं आणि पॉलिश ब्रश पण भेटतं याचं शूजचं. ते 3-3 महिन्याला भेटतं. ब्रश आणि पॉलिश ब्रश ते 3-3 महिन्याला भेटतं. आणि जे साबण ते आहे ते दर महिन्याला भेटतं. आणि तिकडं असे ड्युटी असतात. आता वाढायची पण ड्युटी असते. 8th क्लास आहे ते वाढतात. 6th to 8th ज्युनियर म्हणून आहे नाव दिलेलं, आणि 9th to 12th सिनियर म्हणून नाव दिलेलं आहे.
तर 8th आमचे ज्युनियरमधून मोठे झाले. ज्युनियरचं वेगळं काउंटर आहे जेवण घ्यायचं, सिनियरचं वेगळे. मग ज्युनियरमधून 8th क्लास मोठे म्हणून ते वाढून देतात. त्यांची ड्युटी असते म्हणजे हफ्त्याला दर दिवसाला त्यांची ड्युटी असते. मग ते ड्युटी अशी लावतात, सगळं लावतात. आणि पुन्हा दर संडेला क्लिनिंग पण करावं लागते. एक गार्डन दिलेलं असतं. मग ते 6th क्लास हा गार्डन करा, 7th क्लास हा, 8th क्लास बाहेरचं, असं म्हणजे आपल्याला क्लिनिंग पण करायला लावते तिकडं. आणि मॅम कधी पण येतात कोणाचे कॉर्ड चेक करायला. आमचे मॅट्रन मॅम पण आहे समजा, असे एक मॅम म्हणून ठेवलेलं आहे, कोणाला लक्ष देणाऱ्या सणांना असं ध्यान ठेवणाऱ्या. आता म्हणजे ते सध्या नाही आहेत, पण आम्हाला अजून एक नवीन देणार आहेत असे लक्ष ठेवणारं. आम्हाला दररोज सकाळी तेच मॅम उठवतात, सिनियरचे आहेत तेच मॅम उठवतात. दररोज निघायला म्हणजे रिमिडियला निघायचं तर त्याला उठवतात, असं वेगवेगळ्याला उठवतात. आणि कोणाला असं प्रॉब्लेम असली, कोणाचं मध्यरात्री जसं पोट दुखत असलं किंवा मग काही असं झालं असलं की मग नर्स मॅम तिकडून क्वार्टरवरून हाऊसपर्यंत येतात, आमच्या हाऊसपर्यंत येतात. मग जे आहे ते करून देतात. आणि जर मग ते म्हणजे जास्त झालं की मग मध्यरात्री त्यांना घरी नेतात, असं असतं. आणि तिकडं पुन्हा असे आमचे जे प्रिन्सिपल सर आहेत ते जर क्लासमध्ये येऊन विचारतात काय प्रॉब्लेम आहे, कोणत्या टीचरशी काय आहे का. आणि मग आम्ही सहसा कोणत्याच टीचरशी प्रॉब्लेम नाही, कारण सगळेच टीचर चांगले आहेत. आणि मग कोणत्या सब्जेक्ट हार्ड जातो मग आम्ही सांगतो कोणतं हार्ड जातो. मग सर सांगतात, नावं लिहून घेतात की कोणाला कोणता सब्जेक्ट हार्ड जातो. मग त्यांचे नावं लिहून घेतलं तर सर जवळ देतो. मग ते सर आपल्याला थोडंसं जास्त समजण्याचा प्रयत्न पण करतात. तिकडं आता नोटबुक समजा कंप्लीट नसली की मग पनिशमेंट पण भेटते. पण असं नोटबुक म्हणजे नोटबुक असं कंप्लीट नसली तर पनिशमेंट पण भेटते. पण असं नोटबुकमध्ये समजा आपण काही लिहितो, काय झालं म्हणजे नोटबुकमध्ये लिहितो ते दर मागून पण नोटबुक चेक होती, पुढून पण चेक होती, काय मागून केलेलं आहे का पुढून केलेलं आहे का नाही. मग असं चेक होते आमची दरवेळेस नोटबुक. हे होतं ते इलेक्शन काय म्हणजे असं होतं तिकडं पी एममधून ते हे येतात, सर येतात, समितीमधून एक सर येतात चेक करायला की नवद्याला की ह्या मुलांना सगळं भेटायला का नाही की काही व्हायला. मग प्रिन्सिपल सर पण त्यांचं ऐकावं लागतं प्रिन्सिपल सरला. मग ते येतात, एक हफ्ता येतात ते चेक करायला की सगळं बरोबर आहे का नाही. मग तिकडं असं तो मग डिसिप्लिनमध्ये राहायचं असं सगळं हे करायला लावतं तिकडं. आम्हाला दर महिन्याला 4 बुक्स भेटतात लायब्ररीमधून, आपल्या चॉईसचे कोणते घ्यायचे कोणते नाही. काही असे बुक्स जे घेण्याला नाही पडत, आता हॉरर बुक्स पण आहेत ते 6th क्लासला नाही पडत घ्यायला, मग त्यांना नाही घेऊ देत. मग 7th 8th क्लास घ्यायचे असेल तर हॉरर बुक्स. आता 6th क्लास नवीन आलेले म्हणून त्यांना नाही देत. असे वेगवेगळे स्टोरी बुक्स आहेत, असे कोणते हिस्ट्री बुक्स आहेत, सगळे बुक्स आहेत ते असे लावलेले असतात. मग आपल्याला कोणतं घ्यायचं त्याच्यापैकी घ्यायचं. रोल नंबर वाईज असतं की पहिलं रोल नंबर 1 यायचं, मग ते घेणार, मग नाव लिहून तिकडे कोणते बुक्स भेटले आणि मग तो महिना कंप्लीट झाला की मग ते बुक्स वापस करून द्यायचे. मग डबल तेव्हाच नवीन बुक्स घ्यायचे. असे वेगवेगळे बुक्स भेटतात वाचायला. आणि तिकडं असे जे आमचे टीचर आहेत ते असं म्हणजे आमचे हॉस्टेलमध्ये वेगवेगळे कार्यक्रम पण होत राहतात. कोणाची जयंती असली तर त्याच्यात कार्यक्रम, कोणी असं बाहेरून पण लई जणं येतात काय आम्हाला ॲक्टिव्हिटी दाखवायला काय करायला. मग तिकडं त्यांना पैसे द्यावे लागतात आपल्याला जर घ्यायचे असेल तर. ते काय पेपर्स ते ॲक्टिव्हिटीचे पेपर्स आपल्याला घ्यायचे असेल तर मग त्यांना पैसे द्यावे लागतात. तिकडं असे वेगवेगळे येतात शिकवायला मग दाखवायला. मागच्या वेळेसच सुट्टे लागायच्या आधी एक सर आले ते, त्यांनी सायकलवरून वेगवेगळे स्टंट करून दाखवले. 2-3 मुलांना वेगवेगळे असे स्टंट करून दाखवले. मग सर म्हणले की तुम्हाला स्टंट शिकायचे असेल तर ह्या क्लासेस म्हणजे तिकडं छत्रपती संभाजीनगरला येते क्लासेस, तिकडे यायचे असेल तर तुम्ही करू शकता. असे वेगवेगळे क्लासेस असतात. तर तिकडं आता आम्हाला क्लासेस होते नवोदयवाला म्हणून की नवोदयचंच सगळं होतं सिलेबस. 2 महिन्यात तुम्ही शिका नवोदयचं. म्हणजे आता हे शिकवलं की मग नंतर तुम्हाला परत शिकवतील, तुमचं चांगलं डोक्यात बसेल. मग ते करायला लावतात, ते देतात आम्हाला
सध्या मी ते नाही लावलेले, कारण मी त्यावेळेस नव्हते. ते पण देतात, असं वेगवेगळे देतात आम्हाला. ऑनलाईन करायचं असतं ऑनलाईन, ऑफलाईन करायचं असलं ऑफलाईन. ते सगळं ते इथं हैदराबादला येते क्लासेस. ऑनलाईन इथे येतं हैदराबादतून, ऑनलाईन इथं करतो आम्ही क्लासेस. ऑफलाईन करायचं असेल तर तिकडं जायचं असं होतं. तिकडं सर म्हणले होते. आणि असं म्हणजे तिकडं दर वर्षाला 2-3 वेळेस हे एक मोठी ॲक्टिव्हिटी होत राहते. त्याच्यात सायन्स ॲक्टिव्हिटी म्हणजे आपल्याला 2-3 जणांचा ग्रुप बनवायचा. आपल्याला एक ॲक्टिव्हिटी देतात की तुम्हाला हे बनवा. आपल्याला ते सगळं सामान भेटतं, फक्त आपल्याला बनवायचे. त्याला इंग्लिशमधून आता दुसऱ्या शाळेचे येतात, अशी जिल्हा परिषदचे येतात तिकडून जालन्यावरून आमच्या इथं नवोदयमध्ये. मग त्यांना आपण ते सर असतात, मॅम असतात, लेकरं म्हणजे दीदी भैया जे आहेत ते, मग त्यांना ते विचारतात आपल्याला काय आहे. मग आपल्याला सांगायचं असतं की इंग्लिशमधून एक कॅप्टन निवडायचं त्या ग्रुपमधून. मग तो सांगतो की हे आहे म्हणजे याचं नाव हे असं, याची माहिती सांगतो. आणि तिकडं हे होत राहतं. दर वर्षाला जवळपास दर महिन्यालाच हे एक ॲक्टिव्हिटी टाईपच असतं. गेम्स म्हणजे असं आता गेम्स मॅम शिकवतात किंवा मग घेतात. आता आमच्यात होत राहतं कॉम्पिटिशन. आता आपले ग्रुप निवडायचे, मग ते ग्रुप निवडले, मग 2-3 वेळेस प्रॅक्टिस करायची बास्केटबॉलची. मग ते प्रॅक्टिस झाल्यावर आपले फायनल मॅच असते. मग त्या फायनल मॅचमध्ये खेळायचं. मग त्याच्यात तसं जिंकायचं. मग जे जिंकले त्याला छोटीशी ट्रॉफी भेटते. मग आपल्या हाऊसमध्ये ती अशी लावायची. मग असं वेगवेगळे हे होत राहते तिकडं. बस.